कोणतीही सुखावह बैठक स्थिती, साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. दोन्हीही हातांची कोपरं शरीराच्या लगत, पाठीचा कणा समस्थितीमध्ये, मान मध्यभागी, चेहरा शांत. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. देहधारणा, जाणीव श्वासाकडे घेऊन जाऊया. सहज सुरू असणारा श्वास. श्वास घेतोय, थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणतोय. श्वास सोडतोय, उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. प्राणधारणा, आंतरिक सजगता. शरीर मनाने स्थिर होण्यासाठी करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका देऊन फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा आहे. आपली जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाच्या ठिकाणी यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन सुरू करायचा आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. सावकाश कृती थांबूया. श्वास विरहित अवस्था काही सेकंदासाठी त्याची अनुभूती. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. त्याआधी एक आवर्तन दीर्घ श्वसन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. प्राणशक्ती, ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेतो या श्वासासोबत आणि संथ गतीने हा संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपल्या मनातला आळस, मरगळ, भीती या श्वासासोबत बाहेर पडत आहे. शरीर मनाने स्थिर होऊन आपण आपल्या साधनेला सुरुवात करीत आहोत. ओंकाराने 3 ओंकार लागोपाठ. एक श्वास भरून घेऊया. प्रश्वास करताना उच्चार. ओम. ओम. ओम.
दोन्ही हात जोडून प्रार्थना. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. ईश्वर प्रणिधान, मनामध्ये भक्तिभाव. गुरुर्ब्रह्मा ही प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकून ओमला नतमस्तक. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलटचाल करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. सुरुवात करूया. काल आपले सूर्यनमस्कार राहिले होते, म्हणून आपण सुरुवातच आज स्टँडिंग पासून करूया. उठून उभं राहायचंय. सपोर्ट न घेता उठायचंय आणि विश्रांती घ्या. ओके. तिथल्या तिथे थोडीशी स्पॉट जॉगिंग करून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्या. हाताच्या मुठी वळून घ्या आणि अगदी सावकाश करा स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथेच, स्पीड न वाढवता तिथल्या तिथेच करून घ्यायचे स्पॉट जॉगिंग. बरोबर. स्पीड न वाढवता एक मध्यम स्पीड मेंटेन ठेवून तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. हळूहळू स्पीड कमी कमी या. हळूहळू स्टॉप करा. आपल्याला कुठेही श्वासाची गती वाढवायची नव्हती, म्हणून आपण अगदी सावकाश केली. थोडंसं रिलॅक्स व्हा. मान मागे सही सोडून विश्रांती घ्या. करूया कटी चक्रासन. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आडवे. आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवी, डावीकडे. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबायचंय. थोडा वेळ विश्रांती घ्या. जाणीव श्वासाकडे. करणार आहोत आपण पिंडली शक्ती विकासक, म्हणजे आपल्याला पूर्णपणे खाली बसायचंय आणि उठायचंय. ठीक आहे. पावलं जुळवून घ्यायचे आहेत. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हातांच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर श्वास घेत पूर्णपणे खाली बसूया आणि श्वास सोडत वर येऊया. 1 श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. पूर्णपणे खाली बसायचं. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. पुन्हा एकदा श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. मध्ये येऊन थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. पुढे करणार आहोत आपण उत्कटासन. अगदी थोडस अंतर घ्यायचंय. हातांच्या मुठी ज्या वळवल्यात त्या सोडून द्या. ठीक आहे. आता श्वास घेत आपल्याला गुडघ्यातनं बेंड व्हायचंय. पूर्ण खाली न बसता फक्त गुडघ्यातनं बेंड व्हायचं आणि श्वास सोडत वर यायचं. बरोबर. श्वास घेत खाली, फक्त नी मधून बेंड. बरोबर. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. पुन्हा श्वास घेत खाली या. जे हात समोर आहेत ते जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी ठेवा. बरोबर. हा. बरं. हाताची कोपरं पॅरलल करा जमिनीला. खाली जमिनीला पॅरलल. अशी अशी न करता सरळ अशी पॅरलल करा. हा. शक्य असेल तर टाचावर उचला. गुडघ्यावर प्रेशर येतो. छान. सावकाश टाचा खाली. श्वास घेत वर या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. जेव्हा आपण ह्या स्थितीमध्ये बसतो तेव्हा नकळत आपण ब्रिदिंग होल्ड करतो, पण आपल्याला हे ब्रिदिंग होल्ड करायचं नसतं. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा असतो. करूया नी रोटेशन. आता आपण बेंडिंग केलं.
मगाशी आता रोटेशन करू. पावलं जोडून घ्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. खांदे रिलॅक्स ठेवा आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबा. श्वास घेत वर या आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. हलकीशी वाढल्यासारखी वाटली तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून द्या. करूया आपण ताडासन. ताडासन श्वसन आणि तिर्यक ताडासन या तीनही गोष्टी आपण एकत्रित करणार आहोत. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. नजर समोर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. ठीक आहे. दोन्हीही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जा. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. ठीक आहे. आता टाचा वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. संपूर्ण शरीराला स्ट्रेच 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 स्ट्रेच. सावकाश टाचा खाली घ्या. हात तसेच ठेवायचे. आता करूया ताडासन श्वसन. हात तसेच ठेवा. श्वास घेत टाचा वर उचला आणि श्वास सोडत खाली थोड्याशा आपटा म्हणजे उडी मारा त्या टाचेवर. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत हलकीशी उडी मारा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एकदा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. करूया तिर्यक ताडासन. सुरू करूया. एकदा उजव्या बाजूला बेंड व्हायचं, साईडवर्ड बेंड आणि एकदा डावीकडे. उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे. मध्ये येऊन थांबूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली ती सोडून द्या. दोन्ही हात आता एकमेकांना समोर असतील, समांतर असतील. ठीक आहे. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना ओंकार करत हात साईडने खाली घेऊन यायचे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओमचा उच्चार करून हात खाली. विश्रांती. रिलॅक्स. डोळे मिटून पुन्हा जाणीव आपल्या श्वासाच्या ठिकाणी. करणार आहोत आपण बद्ध हस्त. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी करताना काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर स्लिप डिस्कचा त्रास असेल त्यांनी सुद्धा करताना मणक्यावरती जास्त प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या. सोपं आहे, आपण दरवेळेला करतोच. दोन्ही पाय जोडून घ्या. नजर समोर. हात शरीराच्या जवळ. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब असेल. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. नजर समोर. बरोबर. आता हळूहळू आपल्याला श्वास घेत घेत कमरेतनं मागे जायचंय. पाठीच्या मणक्याला हलका हलका प्रेशर देत देत आपण हलके हलके मागे जाणार आहोत. श्वास घेत घेत. बरोबर. आता इथे यथाशक्ती तुम्हाला जेवढं मागे जाता येईल तेवढं मागे जा. तुमचे हात जास्तीत जास्त जमिनीकडे ताणून घ्या आणि नजर तुमची वरती सिलिंगकडे असेल. तोंड बंद ठेवा. श्वास चालू ठेवा. पूर्णपणे आपल्या लोअर बॅक पासून वरपर्यंत पाठीच्या मणक्यावर प्रेशर येतोय. सावकाश उलट चाल करा. श्वास घेत घेत मध्ये या. आपली हाताची पकड सीटच्या जवळ घ्या. खांदे आधी रिलॅक्स करा आणि मग हातांच्या बोटांची गुंफण जी आहे ती सोडून द्या आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. थोडा वेळ विश्रांती.
आपण जी आता कृती केली, या कृतीमुळे संपूर्ण पाठीच्या मणक्यावरती प्रेशर होता. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले गेले होते. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारी पुढची कृती म्हणजे बद्ध हस्त. आपल्या सूर्यनमस्कारामधली तिसरी स्टेप आहे. दोन्ही पाय जळून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. आपले हात आपल्या पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा. जर पावलापर्यंत पोहोचत नसतील तर दोन्ही हात जमिनीकडे सैल सोडा आणि मग शेवटी आपली हनुवटी गळ्याच्या दिशेने घेऊन जायला सुरुवात करा. म्हणजे आपोआप आपलं कपाळ हे गुडघ्याच्या दिशेने येतं. आता जे आपण करतोय याला पादहस्तासन किंवा हस्तपादासन असं नाव आहे. सूर्यनमस्कारामधली ही तिसरी स्टेप आहे. ज्यांना व्हर्टिगोचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ पुढे न झुकता उलटचाल करायला हरकत नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी काही सेकंद या स्थितीमध्ये थांबा. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील याची काळजी घ्यायची आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. रक्ताचा प्रवाह डोक्याच्या दिशेने होतो. या स्थितीमध्ये आपले हॅमस्ट्रिंग्स मसल्स पायाचे ताणले जातात. सावकाश उलटचाल करूया. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. हात वर न घेता श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. डोळे मिटून घ्या आणि आपल्या शरीरातला सूक्ष्म बदल म्हणजेच जो बदललेला रक्ताचा प्रवाह आहे तो पुन्हा पूर्ववत होतोय त्याची जाणीव किंवा त्याचा एक्सपिरियन्स अनुभूती आपल्याला मिळतेय का हे तपासून पाहूया. आज आपण एक ऍडव्हान्स आसन शिकणार आहोत. ते म्हणजेच परिवृत्त पार्श्वकोनासन. आपण मागच्या वेळेला पार्श्वकोनासन पाहिलं होतं. जर तुमच्या लक्षात असेल तर मी दाखवते, मग आपण एकत्रित करूच. बघा, आपण पायामध्ये अंतर घेतलं होतं. त्याच्यानंतर आपला उजवा पाय आपण उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न केलं होतं आणि मग आपण उजवा गुडघा जो आहे तो फोल्ड केला होता. बरोबर. त्याच्यानंतर आपण उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्यावर लावलं होतं. डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन आपण हे पार्श्वकोनासन केलं होतं. बरोबर. आज आपल्याला ह्याच्यात थोडीशी पुढची कृती करायची आहे. ती मी दाखवते तुम्हाला, मग आपण एकत्रित करू. बघा, पायामधलं अंतर असंच ठेवायचंय. आपला उजवा जो गुडघा आहे तो फोल्ड करायचा. फोल्ड म्हणजे बेंड करायचा. ठीक आहे. आपला डावा पाय जास्तीत जास्त स्ट्रेच असेल. आता बघा इथे काय करायचंय. आपण जो उजवा हाताचा कोपर जो उजव्या गुडघ्याला लावला होता, तो उजवा हात आपल्याला असा या उजव्या मांडीच्या खालनं मागच्या बाजूला घेऊन जायचंय आणि डाव्या हाताने उजव्या हाताच्या बोटांना इंटरलॉक करायचंय. बघा, समोरून हे असं दिसतं. मागच्या बाजूने पण दाखवते कसं दिसतं. बघा, यथाशक्ती प्रयत्न असेल. मागच्या बाजूने दाखवते. उजवा जो पाय आहे तो मी फोल्ड केलाय. डावा पाय जास्तीत जास्त स्ट्रेच आहे मागे. ठीक आहे. आता उजव्या हाताचं कोपर आधी गुडघ्याला लावून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर हा उजवा हात आपल्या उजव्या मांडीच्या खालनं अशा प्रकारे बाहेर घेऊन यायचा. डाव्या हाताने उजव्या हाताच्या बोटांना इंटरलॉक करण्याचा प्रयत्न करायचा. बघा, मागच्या बाजूने हे आसन असं दिसणार आहे. इथे यथाशक्ती प्रयत्न असेल. आपल्या थाय मसल्सवर, हिप जॉईंट्स वरती उजव्या बाजूने जास्त प्रेशर येतो. उलटचाल करताना आधी हातांची बोटं सोडून द्यायची. सावकाश उजवा पाय सरळ करायचा. पायामधलं अंतर कमी करून विश्रांती घ्यायची. ठीक आहे. थोडस ऍडव्हान्स आहे. करताना काळजी घ्या. कुठेही ओव्हर ट्राय नको. आपली क्षमता ओळखा. जिथे कुठे दुखणं असेल तिथल्या भागावरती जास्त प्रेशर न देता ही कृती करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. लक्षात आलंय. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया करताना काळजी घ्या. कुठेही स्वतःला दुखापत करून घेऊ नका. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे हे. करूया सुरुवात. आधी दोन्ही पाय जोडून घ्या. काही सेकंद थांबा. डोळे मिटून घ्या. आणि आता आपण जे काही आसन पाहिलंय ते आपल्याला खूप छान जमणार आहे. यथाशक्ती जमणार आहे. हे आपण आपल्या मनाला पक्क करूया.
करूया सुरुवात. दोन्ही पाय जोडून घ्या, सॉरी, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. ठीक आहे. आता आपलं उजवं जे पाऊल आहे ते थोडंसं उजव्या बाजूला टर्न करा. डावं पाऊल हे समोरच्या बाजूला असेल किंवा डाव्या बाजूला, तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं. ठीक आहे. आता उजवा गुडघा हळूहळू फोल्ड करायला सुरुवात करा. आपला डावा पाय मागे स्ट्रेच करायचा आहे यथाशक्ती. येस. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण जे आपण नेहमी मागच्या वेळेला केलं होतं ते आधी आसन करूया. आपल्या उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि त्याला एक हलकासा स्ट्रेच द्या. नजर समोर. आपलं एका लाईन मध्ये बघा, तुमचा डावा हात आणि डावा पाय येईल. ठीक आहे. बरोबर. इथे आपण थांबलोय. आता सावकाश डावा हात खाली घ्या. उजवा हात जो समोर आहे तो उजव्या मांडीच्या खालनं मागे घेऊन जा. थोडंसं पुढे झुकायचंय. मागे असलेला डावा हात जो आपल्या मांडीवर डावा हात आहे तो मागे घेऊन जा आणि दोन्हीही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवली जात आहेत का बघा. यथाशक्ती प्रयत्न. ओव्हर ट्राय नको. ओके. बरं, आता इथे आपल्याला जास्त असं पुढे नाही झुकायचंय, तर हलकासा साईडवर बेंड असेल. ठीक आहे. उलट चाल करा. हातांची बोटं आधी एकमेकांमध्ये जी गुंफवली आहेत ती सोडून द्या. सावकाश उजवा गुडघा सरळ करा. पायामधलं अंतर कमी करा. बरं, कोणाकोणाची बोटं इंटरलॉक झाली, मला फक्त अंगठ्याने सांगा. झाली का प्रयत्न? ओके. ठीक आहे. दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा हीच कृती करूया. पुन्हा पायामधलं अंतर जर कमी केलं असेल तर ते वाढवायचंय. डावं पाऊल थोडंसं डाव्या बाजूला टर्न करा. उजवं पाऊल हे समोरच्या दिशेला असेल. ठीक आहे. आधी डावा गुडघा फोल्ड करा. आपला उजवा पाय मागे जास्तीत जास्त स्ट्रेच करा. सीटचा भाग हा आपला जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने जाईल. आता आपला डावा जो हाताचं कोपर आहे ते डाव्या गुडघ्यावर ठेवा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. बरं, आता दंडाचा स्पर्श कानाला होता कामा नये. आपला कान आणि दंड याच्यामध्ये थोडंसं अंतर असेल. ठीक आहे. हाताची बोटं स्ट्रेच करा वरच्या बाजूने. थोडंसं डायग्नोली स्ट्रेच असेल हा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. बरं. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात खाली घ्या. डावा हात जो मांडीवरती आहे किंवा गुडघ्यावर आहे तो मांडीच्या मागून खाली घेऊन जा आणि उजव्या हाताने डाव्या हाताची बोटं पकडायचा प्रयत्न करा. येस, बरोबर. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हर ट्राय नको. उलट चाल करूया. सावकाश हाताची बोटं जी गुंफवली ती सोडून द्या. डावा पाय सरळ करा. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. आता हे आसन जी बोटं आपण इंटरलॉक करतो मागच्या बाजूने, हे जर आपल्याला चांगलं जमायचं असेल तर थोडंसं आपले जे हात आहेत ना ते असे रोटेशन करायचे आणि मग हे आसन करायचं. हे खरं मी आधी सांगायला पाहिजे होतं तुम्हाला. तर आपण आधी हे हात रोटेशन करून घेऊया, कारण की इथे जो स्ट्रेच येतो, जो प्रेशर येतो तो थोडासा रिलीज करूया. पावलांमध्ये थोडंसं अंतर, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात समोर घ्या आणि 3 वेळेला क्लॉकवाईज रोटेशन करून घेऊया. ठीक आहे. सुरुवात करा. क्लॉकवाईज 1, 2, 3. विरुद्ध बाजूने 1, 2, 3. विश्रांती घ्या. खांद्यावरती जो प्रेशर आला होता तो पूर्णपणे थोडासा रिलीज व्हायला मदत होते. सूर्यनमस्कार करूया. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात जोडून घेऊया. गायत्री मंत्र एकत्रित. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन,
3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे घेऊया अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम भानवे नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे घ्या, 10 11 12. ओम रवये नमः. 1 आहे तो श्वास सोडा, 2 श्वास भरून घ्या, 3 श्वास सोडा, 4 श्वास घेत उजवा पाय मागे, 5 श्वास सोडूया, 6 श्वास घेत आपलं कपाळ आणि छातीचा भाग जमिनीच्या दिशेने जाईल. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. श्वास घेत 7, श्वास सोडत 8, श्वास घेत 9 उजवा पाय पुढे घ्या, श्वास सोडत 10, श्वास घेत हात वर 11 आणि श्वास सोडत 12. एक लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे घ्या, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे घ्या, 10 11 12. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर मुखधुंदी करून घ्या. करणार आहोत आपण उड्डीयान आणि अग्निसार. आज आपण उड्डीयान हा स्टँडिंग मध्ये, त्याचबरोबर पाठीवर पडून आणि बसून कसा केला जातो हे शिकणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण स्टँडिंग मध्ये उड्डीयान करूया. बरं, जर कोणी नवीन जॉईन असेल तर कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, पोटासंबंधी कुठलेही आजार असतील त्यांनी उड्डीयान बंद करणं टाळायचं आहे. तर सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर, खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृती बंद घ्यायचा आहे. खांदे रिलॅक्स ठेवा, चेहरा शांत ठेवा, नजर समोर. बरं, आता आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या, पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून द्यायला सुरुवात करा. पोट आतल्या दिशेला जात आहे आणि ते अजून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती. आपापल्या क्षमतेने अजून पोट आतमध्ये खेचून घ्यायचं. उलट चाल करताना आधी पोट बाहेर घेऊन या आणि मग श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. हा झाला आपला उड्डीयान. पुढे करूया अग्निसार. पोटाची आत बाहेर हालचाल लक्षात घ्यायचे, कॉन्ट्राइंडिकेशन आणि त्याप्रमाणे कृती करायची. सुरू करूया. पुन्हा खुर्चीत बसल्याप्रमाणे आकृती बंद. पुन्हा चेहरा शांत, खांदे रिलॅक्स. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. घेतलेला श्वास सोडून देऊया. पोट आतल्या दिशेला जात आहे आणि आता हे पोट आत बाहेर हलवण्याचा प्रयत्न करा श्वास न घेता. व्हेरी गुड. सावकाश थांबायचंय. श्वास घेत घेत सरळ व्हा. विश्रांती. सावकाश खाली बसायचंय आणि मग पाठीवर पुढे विश्रांती घ्यायची.
सावकाश खाली बसा आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलेलं आहेच. करूया आपण सायकलिंग. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 90 डिग्रीवर उचलायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायचे. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. 20 वेळेला तुम्हाला सरळ सायकलिंग करायची आहे. बघा, काउंटिंग तुमचं तुम्ही मनाने सुरू करा. 20 टाइम आपल्याला सरळ सायकलिंग करायची क्लॉकवाईज. बरोबर. तुमची पावलं जास्तीत जास्त खाली जमिनीकडे येऊ देत आणि पाय गुडघ्यातनं सरळ करून फोल्ड करायचा आहे. हा, आणि मग 20 टाइम रिव्हर्स सायकलिंग अँटी क्लॉकवाईज. हे सुद्धा मनाने काउंट करा 20 टाइम. बरोबर. काउंटिंग झालं की थांबायचं. दोन्ही पाय 90 डिग्रीवर घ्यायचे आणि मग नियंत्रित खाली जमिनीवर. धडकन न पडता सावकाश घेऊन घ्या. विश्रांती घ्या. रिलॅक्स. हलकीशी श्वासाची गती, हृदयाची गती, पोटावरचं प्रेशर वाढलं असेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. मोठा श्वास घ्यायचा नाकाने आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. हा जो सगळा प्रेशर आहे तो पूर्णपणे रिलीज होते. करूया आपण. पाठीवर पडून जो उड्डियान बंध आपण जो उभं राहून केला होता स्टँडिंग मध्ये, तोच आपण पाठीवर पडून करणार. पण त्याला तडागी मुद्रा असं नाव आहे. मुद्रा म्हणजे पुन्हा तुमच्या पोटाच्या स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन. तर बघा, दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय फोल्ड करा. आपल्या पावलामध्ये, गुडघ्यांमध्ये अंतर असेल. ठीक आहे. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आपण जी आता कृती करणार आहोत त्याला तडागी मुद्रा असं नाव आहे. उड्डियन बंध जो आपण करतो त्याचप्रमाणे ही कृती आहे. तडागी म्हणजेच काय, तर तळ आणि त्याला पडणारा, जसं उन्हाळ्यामध्ये तळ अटतं म्हणजे त्यातलं पाणी जे आटून जातं आणि जो खड्डा दिसतो त्याचप्रमाणे आपल्याला हा आपल्या पोटाचा आकृतिबंध दिसतो. तर आपला उजवा जो हात आहे तो आपल्या पोटावर ठेवा. डावा हात खाली शरीराच्या जवळ असेल. ठीक आहे. पुन्हा लक्षात घ्या, ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि पोटासंबंधी कुठलेही आजार असतील, डिप्रेशनचा त्रास असेल, त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. आता आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तुमचं पोट हळूहळू वर येतंय. आता हा घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. तुमचं पोट आतल्या दिशेला जात आहे, जमिनीच्या दिशेला. आता हे पोट अजून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचा पाठीचा कणा आणि पोट हे एकमेकांच्या जास्तीत जास्त जवळ येतील आणि इथे श्वास विरहित अवस्था असेल. आपल्याला श्वास न घेता आपलं पोट जास्तीत जास्त आतमध्ये खेचून घ्यायचंय. बघा, उजव्या हात पोटावर असल्यामुळे तुम्हाला तिथे पडलेला खड्डा याची जाणीव होईल. उलट चाल करताना आधी सावकाश पोट वर घ्या आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. नॉर्मल श्वास घ्यायला सुरुवात करा. बघा, जेव्हा आपण ही कृती करतो नकळत आपण खांद्यांमध्ये एक कॉन्ट्रॅक्शन आणतो किंवा चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक टाळायच्या आहेत. फक्त आपली लक्ष असेल किंवा आपलं जी जाणीव असेल ती आपल्या पोटाच्या ठिकाणी असेल. अजून दोनदा हीच कृती करूया. ज्यांना कोणालाही अनकम्फर्टेबल वाटत असेल त्यांनी हे करणं टाळा. सुरू करूया. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळू आणि घेतलेला श्वास सावकाश सोडून द्यायला सुरुवात करा. आपलं पोट आतल्या दिशेला जात आहे आणि ते अजून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही खेचून घेता पोट आतमध्ये
तेव्हा तुमचा डायफ्राम जो आहे तो आपोआप वरच्या बाजूला उचलला जातो. उलट चाल करताना सावकाश पोट वर येईल, नॉर्मल श्वास चालू करायचा. आता पुढचे जे आवर्तन आहे ते आपण हाताचा सपोर्ट न घेता करूया. जो हात तुमच्या पोटावर आहे तो खाली घ्या तुमच्या शरीराच्या जवळ. ठीक आहे. आणि हे आवर्तन विदाउट सपोर्टने करूया. आता आहे तो श्वास पुन्हा एकदा सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू वर येत आहे. घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून द्यायला सुरुवात करा. पोट आतल्या दिशेला जात आहे आणि ते अजून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त पोट आपल्या पाठीच्या मणक्याच्या दिशेने जाईल. उलट चाल करताना हळूहळू पोट वर येईल. नॉर्मल श्वास चालू ठेवा. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. घेरंड संहिता या योग ग्रंथामध्ये ही तडागी मुद्रा याचं वर्णन आलेलं आहे. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाची गती वाढलेली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासून पाहूया. आज आपण करणार आहोत सेतू सर्वांगासन. बघा, सर्वांगासन जेव्हा आपण करतो म्हणजे आपले पाय सीलिंगच्या दिशेने वर घेतो तेव्हा प्रत्येकाला सीटचा भाग वर उचलता येतो हे शक्य होत नाही. म्हणून त्याला हा एक छोटासा पर्याय आपण शोधलाय. सोप्पा आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. हवं असेल तर एकदा दाखवते मी पुन्हा, चुकीचं नको व्हायला म्हणून. आधी बघून घ्या, फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या आणि मग आपण सगळे एकत्र करूया. ठीक आहे. बघा, दोन्ही पाय जोडून घ्यायचे. थोडंसं पावलामध्ये जसं आपण ब्रिज पोस्चर म्हणजे सेतू बंधासन करतो त्याचप्रमाणे कृती. पावलामध्ये थोडंसं अंतर, गुडघ्यांमध्ये अंतर, टाचा सुद्धा थोड्याशा सीटपासून लांब आहे. आपण सेतू बंधासन करताना काय करतो, आपल्या सीटचा भाग वर उचलतो, मग कमरेचा भाग, त्याच्यानंतर हळूहळू आपल्या पाठीचा मणका वर उचलतो. बरोबर. तर आपल्याला अशीच कृती करायची आहे. पुढे मात्र आपल्या हातांचा सपोर्ट आपल्या पाठीच्या मणक्याला द्यायचा आहे आणि तो अजून वरच्या बाजूने स्ट्रेच करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ही कृती. इथे आपण स्थिर झालो की मग ज्यांना शक्य असेल त्यांनी उजवा पाय वर उचलायचा. मग तो सावकाश खाली घ्यायचा आणि मग डावा पाय वर उचलायचा आणि सावकाश खाली घ्यायचा. टॉपसी टर्वे आसनं प्रत्येकाला जमतात असं नाही, म्हणून ही कृती करायची. ठीक आहे. आसन सोडताना जो हाताचा सपोर्ट आपण पाठीच्या मणक्याच्या इथे किंवा पाठीला दिलाय तो हळूहळू आधी खाली ठेवायचा. आधी हाताचा सपोर्ट पूर्णपणे जमिनीवर द्यायचा आणि मग हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर, कमरेचा भाग जमिनीवर आणि सीटचा भाग जमिनीवर. अशा प्रकारे ही कृती करायची. ठीक आहे. बघा, सावकाश करा, कुठेही ओव्हर ट्राय नको. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनीही करताना काळजी घ्या. करूया सुरुवात. लक्षात आलंय? कुठेही कोणालाही असं वाटलं की जास्त हेवी होत आहे तर प्लीज मला सांगा, आपण मग हे स्टॉप करू. ठीक आहे. सुरू करूया. दोन्हीही पाय फोल्ड करा. पावलामध्ये अंतर असेल, आपल्या गुडघ्यांमध्ये अंतर असेल. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. ठीक आहे. आता आपण सुरुवातीला करूया ब्रिज पोस्चर म्हणजे सेतू बंधासन. हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला. मग तुमच्या कमरेचा भाग वर उचलला जाईल. मग हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलला जाईल. तुमची हनुवटी गळ्याच्या दिशेने येईल. बरोबर. छान. ठीक आहे. आता जे हात खाली जमिनीवर आहेत ते त्या हातांचा सपोर्ट तुमच्या पाठीच्या इकडे द्या. बरोबर. छान. ठीक आहे. बघा, तर तुमच्या हाताचा सपोर्ट तुम्ही पाठीला दिलाय. तुमची हाताची कोपरं मात्र पूर्णपणे जमिनीवर आहे. हा, ती कुठेही वर उचलू नका. त्याचा एक स्टँड राहू देत जमिनीवर. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी उजवा पाय वर उचला. यथाशक्ती. हा. येस, व्हेरी गुड. गुड. सावकाश खाली घ्या. मग डावा पाय वर उचला.
गुडघ्यांना सरळ ठेवून यथाशक्ती प्रयत्न. सावकाश खाली घ्या. उलट चाल करूया. हाताचा सपोर्ट जो आपल्या पाठीच्या इथे आहे तो सावकाश खाली जमिनीवर येऊ देत. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ देत. मग कमरेचा भाग, सीटचा भाग. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आपण जी काही कृती केली त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कुठे बदल जाणवतोय का त्याकडे लक्ष. पोटावर पडून याला कॉम्प्लिमेंट करणारे एक आसन करून घेऊया. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि कुठल्याही एका झाडावर पडून विश्रांती घेऊया. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर, डोळे अर्ध्यात मिटलेले, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आपण करणार आहोत वृश्चिक आसन. सोपं आहे. दोन्ही पाय जोडून द्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आता दोन्ही हात फोल्ड करा. जसं आपण भुजंगासन करतो, सुलभ भुजंगासन, त्याप्रमाणे हाताची कोपरं तुमच्या छातीच्या रेषेमध्ये असतील आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत असतील. ठीक आहे. आता सावकाश आपण जसं भुजंगासन करतो त्याप्रमाणे आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग असं करत करत जमिनीपासून वर यायचंय. हाताचा सपोर्ट हा पूर्णपणे जमिनीवरच असेल. हाताची कोपरं कुठेही वर उचलायची नाही, ती पूर्णपणे जमिनीवर. ठीक आहे. आता जे पाय मागे सरळ आहेत ते फोल्ड करा आणि मांडीचा भाग हलकासा वर उचला. बरोबर. आता ठीक आहे. थोडासा मांडीचा भाग, गुडघ्याचा भाग जमिनीपासून वर उचला आणि जी आपली टाचा आहेत ह्या जास्तीत जास्त सीटच्या जवळ घेऊन या. बरोबर करताय. सीटच्या जवळ घेऊन या. नजर वरती सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करा. सावकाश पाय सरळ करा. कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स व्हा. डोळे मिटून घ्या आणि पूर्णपणे विश्रांती. गुडघ्यावरती, पाठकण्यावर आलेला प्रेशर रिलीज होते. जिथे कुठे ताण होता तो पूर्णपणे रिलीज होते. सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालूया. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. काही सेकंद या स्थितीमध्ये स्थिर होऊया. ब्रह्ममुद्रेसाठी डोळे अलगद उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली मान हळूहळू उजव्या बाजूला न्यायला सुरुवात करायची. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. नॉर्मल श्वास चालू. डोळे मिटलेले, चेहरा शांत. गळ्यावरती उजव्या बाजूने असलेला प्रेशर, डाव्या बाजूने असलेला ताण त्याची जाणीव. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घेऊया.
श्वास सोडत मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर घेईल एवढा आपल्याला मागे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. गळ्यावर डाव्या बाजूने असलेला प्रेशर, उजव्या बाजूने असलेला ताण, त्याचा अनुभव. जोड श्वासाची. उलटचाल करताना डोळे उघडूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान मध्यभागी. पुढची कृती. श्वास घेत घेत मान वर जाईल, चेहरा सिलिंगच्या दिशेला. नॉर्मल श्वास चालू ठेवा. तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात आणि श्वास चालू. गळ्यावर समोरून आलेला ताण, मागच्या बाजूने असलेला दाब, त्याची जाणीव. जोड श्वासाची. उलटचाल करताना डोळे उघडूया आणि श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुढची कृती. ज्यांना पाठीचा त्रास आणि मानेचा त्रास आहे त्यांनी हनुवटी गळ्याकडे नेणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे लॉक करून घेऊया. चिन लॉक पोझिशन. फक्त मानेमध्ये हालचाल असेल, कुठेही तुम्हाला पाठीतनं बेंड व्हायचं नाही. नॉर्मल श्वास चालू ठेवा. गळ्यावरती समोरून प्रेशर आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे. आंतरिक सजगता. आपण ज्या काही कृती करतोय त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. उलट चाल करताना श्वास घेत घेत सावकाश मान सरळ, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घेऊया. आपण जी काही कृती केली ब्रह्ममुद्रेची, त्याचा मनातल्या मनात मागोवा. एक छोटासा रिकॅप. ज्यांना थायरॉइड आणि ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही ब्रह्ममुद्रा उपचारात्मक, प्रतिबंधात्मक ठरते. काल आपण उड्डियान बंध आणि जालंधर बंध पाहिला होता. आज आपण मूलबंध कसा करतात हे पाहणार आहोत किंवा शिकणार आहोत. तर मूलबंध म्हणजे आपलं रूट, काय म्हणतात त्याला, रूट चक्र. जसं आपल्या शरीरामध्ये एकूण 7 चक्र आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार, असे एकूण 7 चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत आणि ह्या चक्रांचं स्थान सुद्धा त्या त्या ठिकाणी आहे. जसं की आता आपण मूलबंध करणार आहोत, ज्याला आपलं रूट चक्र असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या जमिनीशी असलेलं आपलं घट्ट नातं, हे मूलाधार चक्र किंवा मूलबंध याच्याने किंवा त्याला काय म्हणता येईल की ते ते नातं घट्ट करतं किंवा तो एक आपण काय म्हणतो, मला आता तो शब्द आठवत नाहीये. कॉम्प्लिमेंट किंवा अ, मला आता तो शब्द आठवत नाही. म्हणजे रूट जो आपल्या जमिनीशी असलेलं आपलं नातं घट्ट करतं असं हे चक्र. त्यालाच हा जो मूलबंध आहे तो त्याला एक पर्याय किंवा मला तो शब्द आता आठवत नाहीये, विसरून गेली. प्रतिमा किंवा आपण असं म्हणतो ना, की त्याची आपल्याला आठवण करून देतं. असा तो एक तो चक्र आहे. तर मूलबंध म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? तर आपला जो पेल्विक फ्लोर आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्शन करायचं. तो थोडासा वरच्या बाजूला उचलला जातो जेव्हा आपण मूलबंध लावतो त्यावेळेला. बंध म्हणजे काय? तर स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन, आकुंचन केलं जातं. तर ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, त्याचबरोबर मूळव्याधाचा त्रास असेल, गायनॅकच्या संबंधी कुठलेही आजार असतील, त्यांनी हा मूलबंध लावणं टाळायचं आहे. मूलबंध, उड्डियान बंध आणि जालंधर बंध हे 3 बंध एकत्रित लावले जातात. ठीक आहे. आता जो मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय, आता ते करण्याचं किंवा अ, ती अनुभूती तुमची असेल. मी फक्त तुम्हाला सांगताना सांगणार आहे, पण करताना मात्र तुम्हाला योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अ, हां, हरकत नाहीये सुप्रियाताई तुम्हाला करायला. फक्त जास्त वेळ तिथे थांबू नका. गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी असतील, म्हणजे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन किंवा मूळव्याध, स्त्रियांना जर कुठलीही जर ट्रीटमेंट चालू असेल, तर त्यांनी तो करणं टाळायचं आहे.
ठीक आहे. आपल्या पेल्विक फ्लोअरचं आकुंचन, त्या स्नायूंचं आकुंचन करतो आपण आणि ते वरच्या बाजूला थोडेसे उचलले जातात. ठीक आहे. तर मी सांगते तुम्हाला त्याप्रमाणे कृती करा. तर सुरुवातीला आपल्याला मूलबंध लावायचा आहे. म्हणजेच तुम्ही पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालू शकता. वज्रासनामध्ये सुद्धा तुम्ही हा मूलबंध लावू शकता. हातांची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. आता आपली संपूर्ण जाणीव आपल्या पेल्विक रिजनच्या इथे घेऊन जा. आता त्या पेल्विक फ्लोअरचं तुम्हाला तिथले जे स्नायू आहेत त्यांचं आकुंचन करायचंय. वरच्या बाजूला हलकेसे ते वर उचलले जातील आणि मग रिलॅक्स करायचे. पुन्हा एकदा श्वास घेत आपल्या पेल्विक फ्लोअरचं आकुंचन करा. तिथले स्नायू होल्ड करा आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. पुन्हा एकदा आपल्या पेल्विक फ्लोअरचं आकुंचन करायचंय आणि रिलॅक्स करायचंय. हा झाला मूलबंध. आता हा तुम्ही कधीही लावू शकता. म्हणजेच तुम्ही वज्रासनामध्ये बसलाय, तर वज्रासनामध्येही करू शकता. त्याचबरोबर आपण पवनमुक्तासन करतो पाठीवर पडून, तेव्हा सुद्धा तुम्ही ही कृती करू शकता. पण जेव्हा आपण आसनांमध्ये आपल्या पेल्विक फ्लोअरचं जेव्हा आकुंचन करतो, तेव्हा त्याला अश्विनी मुद्रा असं नाव आहे. बघा काही गोष्टी ज्या आहेत योग साधनेमधल्या, ह्या सेम असतात, पण त्या आपण वेगळ्या एका पर्टिक्युलर आसनाच्या वेळेला करतो तेव्हा त्यांची नावं बदलली जातात. हं. आता आपण काय केलंय, आपण साधी मांडी घातलीय किंवा वज्रासन किंवा पद्मासन घातलंय म्हणजे आपण पूर्णपणे जमिनीवरती स्थिर बसलेलो आहोत. ठीक आहे. म्हणजे जो आपला रूट आहे, जे आपलं मूळ आहे, तिथे आपण स्थिर बसलोय. म्हणून तो मूलबंध. पण जेव्हा तुम्ही आसन करता, जसं की आपण सेतुबंधासन आज केलं, त्या आसनामध्ये जेव्हा तुम्ही त्या पेल्विक स्नायूंचं आकुंचन करता, तेव्हा त्याला अश्विनी मुद्रा असं नाव आहे. हे थोडंसं पहिल्या वेळेला तुम्हाला समजायला कन्फ्युजन होऊ शकतं. पण आता फक्त आपण मूलबंध हाच एक नाव लक्षात ठेवूया. ठीक आहे? पुन्हा एकदा अजून एकदा हीच कृती करूया. डोळे मिटलेले, चेहरा शांत, आपली जाणीव आपल्या पेल्विक रिजनच्या इथे घेऊन जायची. तिथल्या संपूर्ण स्नायूंचं श्वास घेत आकुंचन करायचंय. ते सगळे स्नायू आपले वरच्या बाजूला हलकेसे खेचले जातील आणि श्वास सोडत रिलॅक्स करायचे. पुढे करूया उड्डीयन बंध. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास घेताना तुमच्या पेल्विक रिजनचं आकुंचन करा, तिथल्या स्नायूंचं आकुंचन करा. आपले पोट श्वास सोडताना आतल्या बाजूला खेचून घ्या आणि आपली हनुवटी हळूहळू गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. इथे श्वास विरहित अवस्था आहे. आता सावकाश आधी मान सरळ करा. पोटाचे स्नायू ढिले करा. श्वास घेत घेत आपलं पोट आणि पेल्विक फ्लोअर रिलॅक्स करा. तिथल्या स्नायूंचं जे आपण आकुंचन केलं होतं ते पूर्णपणे शिथिल होऊ देत. पुन्हा एकदा हीच कृती करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पेल्विक स्नायूंचं आकुंचन करा. पोट आतल्या बाजूला खेचून घ्या आणि आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायला सुरुवात करा. श्वास सोडत सोडत आपण ही कृती केलीये. इथे आपण काही सेकंद श्वास न घेता थांबतोय. उलट चाल करताना आधी मान सरळ करा. श्वास घेत घेत आपलं पोट बाहेर येईल. पेल्विक रिजनचं रिलॅक्स. आपण ज्या काही कृती केल्या त्याचा मनातल्या मनात मागू. डोळे मिटलेले, चेहरा शांत.
आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने सोडूया. करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडून डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण विदाऊट सूचनेशिवाय करायची आहेत. 3 आवर्तनं पूर्ण झाली की तुमचा हात खाली येईल गुडघ्यावर. सुरू करा. सावकाश एका कुशीला हळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. भ्रामरीचे आवर्तन आपण शयन स्थितीमध्ये करणार आहोत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून देऊन एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आज आपण जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेमुळे जर एखादा स्नायू सांधे तिथे जास्त प्रेशर किंवा अवघडल्यासारखं वाटत असेल तर ते आपण मनाने शिथिल करूया. आपली दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, आपला संपूर्ण उजवा आणि डावा पाय मनाने शिथिल करूया. दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल. पाठकळ्यामधले 33 मणके शिथिल. पोटाचा भाग, तिथले सगळे स्नायू, ग्रंथी शिथिल. छातीचा भाग, तिथल्या बरगड्या, त्याच्या आतमध्ये असलेली आपली 2 फुफ्फुसं, आपलं छोटंसं हृदय शिथिल. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू आणि ग्रंथी शिथिल. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये असलेली सैलसरी जीभ शिथिल. 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्हीही नाकपुड्या शिथिल. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित, कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग शिथिल. आपल्या पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत आपलं संपूर्ण शरीर शिथिल झालंय कापसासारखं. हवेत हलकं हलकं तरंगत आहे याची जाणीव.
जाणीव श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. या स्थितीमध्ये करूया भ्रामरीची 3 आवर्तनं. एक सहज श्वास भरून घेऊया. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. हं. पूरक. रेचक करताना गुंजन. हं. पूरक. रेचक करताना गुंजन. हं. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. विचार आपोआप कमी झालेले आहेत. मन शांत झालेलं आहे. शरीर स्थिर झालेलं आहे. शवासनाच्या या स्थितीचा आपण आनंद घेत आहोत. आपण केलेली साधना, त्याचे सगळे शारीरिक, मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. ही भावना आपल्या मनामध्ये. स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि आपण जे काही करतोय, त्या सगळ्या कृतीशी स्वतःला धन्यवाद देऊया. एक कृतज्ञता भाव स्वतःबद्दल. मनोमन आपले आद्य पुरुष, आई-वडील, इष्टदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आजच्या दिवसासाठी लागणारी पोषक ऊर्जा, आत्मविश्वास, इच्छाशक्ती आपल्याला या क्षणी प्राप्त होतीये. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. हळू-हळू या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घेऊया. डाव्या कुशीला वळून हळू-हळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शांती शांती शांती. आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपून संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. ईश्वर प्रणिधान मनामध्ये समर्पण शरणागत भाव. आपली साधना ओमला समर्पित आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ श्वास घेत श्वास सोडत हात खाली. हातांच्या तळव्यांचं रक्षण. निर्माण झालेली योग अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. अवकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. तर उद्याच्या वर्गामध्ये मी तुम्हाला आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत, ते बॅलन्स कसे करतात ते सांगेन. ठीक आहे? भेटूया उद्या. बरं, आज कोणाला काही दमल्यासारखं वाटतंय का? ठीक आहे. भेटूया उद्याच्या वर्गामध्ये. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना. जर काही शंका, अडचणी असतील, तर तुम्ही मला नंतर विचारू शुभ शकता. दिवस सर्वांना. नमस्कार. हो, शुभ दिवस सर. हरिओम. ठीक आहे. मीटिंग एंड करते.